राज्य सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढलेला आहे। बरं, त्यानंतर आता राज्यभरात मराठा समाजाने जल्लोष केला। मात्र मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला का, पाहूयात। शनिवारी राज्य सरकारने मराठा समाजातील कुणबी नोंदी संदर्भात मोठा निर्णय घेतला आणि वाशीत मनोज जरांगेंसह एकवटलेल्या मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं हे मोठं यश म्हणावं लागेल। राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यभरात मराठा आंदोलकांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला। खरं तर मनोज जरांगेंनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती, त्यामुळे लाखो मराठा बांधव जरांगेंसोबत मुंबईच्या दिशेने निघाले होते। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिष्टाई कामी आली आणि वाशीतच या आंदोलनाची सांगता झाली, त्यामुळे राज्य सरकारने सुटकेचा निश्वास टाकला। मात्र रविवारी अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा आंदोलकांच्या बैठकीत मनोज जरांगेंनी सरकारला हा सूचक इशारा दिलाय। याची नोंद मिळाली, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला होता। राज्यात 57 लाख नोंदी सापडल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला। आता सरकारच्या नव्या अध्यादेशाचा मराठा समाजातील कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींना लाभ होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। त्यांनी का जुने आहेत का नवे आहेत सांगितले नाही, आणि मी बी जबाबदारीने सांगत नाही नवे आहेत का जुने आहेत। मला शंका आली तर मी विचारलं होतं, त्यांनी सांगितलं नाही। पण ज्या अर्थी त्यांनी आकडाच दिलाय आता की 57 लाख नोंदी सापडल्यात, मी 54 म्हणलो होतो, नुसतं अंतरवालीहून मुंबई जोस तर तेवढ्या सापडल्या, तेवढ्या 57 लाख आकडा झाला आणि 39 लाख वाटप केल्यात। सरकारच्या निर्णयामुळे कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। या माध्यमातून नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील, या सगळ्यांना जो हक्क आहे त्यांचा कुणबी नोंदी असलेल्या लोकांचा, त्यामध्ये त्या जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत। यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही। राज्य सरकारने मराठा समाजातील कुणबी नोंदी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला। मात्र या अध्यादेशाप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता सरकारकडून त्या अध्यादेशावर कशा पद्धतीने कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।